हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन नवीन अनुभव स्वामी समर्थ महाराजांचे हे तुमच्यासाठी मी घेऊन येते. तर आजचा अनुभव आहे एका स्वामी भक्त, एक स्वामी सेवेकरी ताई यांचा. स्वामी समर्थ महाराजांची अमोघ कृपा असलेला ह्या आजचा अनुभव. तर पूर्ण अनुभव बघा, स्किप करू नका. तर अनुभवाला सुरुवात करूया हे त्या ताईंच्या शब्दांमध्ये. हा अनुभव आहे एका अशा मुलीचा जी लहानपणापासून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत होती. तिच्या घरी आधीपासूनच स्वामी समर्थांची उपासना आणि सेवा केली जात होती. तिचे आई वडील स्वामींचे निस्सीम भक्त होते आणि त्यामुळेच तिच्या मनातही स्वामी सेवेचे संस्कार खोलवर रुजले होते. तिचे बालपण स्वामींच्या भक्ती आणि सेवेच्या छायेखाली गेले. मोठी झाल्यावर तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे एका मुलावर तिचं मन जळलं. तिला एका मुलासोबत प्रेम झालं. दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण घरी जेव्हा तिने हा विषय मांडला तेव्हा घरच्यांनी विरोध केला, कारण त्या दोघांच्या जातीत फरक होता. आई वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि वेगळ्या ठिकाणाहून तिच्यासाठी योग्य स्थळ पाहायला सुरुवात केली. पण त्या मुलीने आपला शब्द पाळायचा ठरवला होता. तिने ठामपणे सांगितले, मी फक्त त्याच्याशीच लग्न करणार. तिच्या हट्टापुढे अखेर घरच्यांनी हार मानली. ते स्वामी समर्थांवर गाढ विश्वास ठेवणारे होते, म्हणून त्यांनी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून या लग्नासाठी होकार दिला. नंतर मुलीच्या आईने एका पंडिताकडे जाऊन पत्रिका दाखवली, पण पंडितांनी सांगितले, या दोघांच्या पत्रिका जुळत नाही. जर लग्न झाले तर कोणत्या तरी व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. हे लग्न करू नये. हे ऐकून घरच्यांनी पुन्हा लग्नाला विरोध केला. पण मुलगी आपल्याच निर्धारावर ठाम राहिली. ती म्हणाली, आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो ना, मग ते काही वाईट होऊ देणार नाहीत. मी पारायण करीन, सेवा करीन आणि स्वामी सर्व काही सुरळीत करतील. तिच्या दृढ विश्वासामुळे पुन्हा एकदा घरच्यांनी मान्यता दिली आणि लग्न ठरवलं. सगाईच्या एक दिवस आधी त्यांनी नवीन घरही घेतले होते आणि सगाईच्या दिवशी गृहप्रवेश होणार होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. नियतीने वेगळाच कट रचला होता. सगाईच्या एक दिवस आधी सकाळी त्या मुलाला सापाने चावले. मुलीच्या सासूबाईचा फोन आला, लवकर हॉस्पिटलमध्ये ये, मुलाला साप चावला आहे. घाबरत घाबरत सर्वजण हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टरांनी सांगितले, साप फार विषारी होता, विष उतरायला तयार नाही आहे. जर 4 तासात काही हालचाल नाही झाली तर आम्ही काहीच सांगू शकत नाही. हे ऐकून मुलगी कोसळली आणि धाय मोकलून रडायला लागली. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले, मुलगा वाचू शकणार नाही, मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकताच मुलगी सुन्न झाली. ती धावत घरी आली. स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसली आणि हृदयातील सर्व दुःख, राग, वेदना व्यक्त करत स्वामींना दोष देऊ लागली. संतापाच्या भरात तिने स्वामी समर्थांच्या मूर्तीला उचलले, घराजवळ असलेल्या विहिरीत फेकून दिलं. नंतर खोलीत जाऊन जोरजोरात रडायला लागली आणि दरवाजा बंद करून घेतला. तेवढ्यात तिच्या वडिलांना फोन आला हॉस्पिटलमधून. डॉक्टरांनी आश्चर्याने सांगितले, मुलगा जिवंत आहे, त्याला शुद्ध आली आहे. हे ऐकून मुलगी वाऱ्याच्या वेगाने हॉस्पिटलकडे धावली. तिथे पाहते तर काय, तिचा प्रियकर पूर्णपणे शुद्धीवर आला होता. आनंदाने आणि अपराधी भावाने ती घरी आली आणि तडक विहिरीकडे धावली. ती विहिरीजवळ बसली आणि स्वामी समर्थांची क्षमा मागू लागली. तिने मनापासून प्रार्थना केली, स्वामी मला माफ करा, मी तुम्हावर अन्याय केला. आणि अचानक असे घडले की जी मूर्ती मी विहिरीमध्ये टाकली होती ते मूर्ती तशी तशी एका जागेवरती होती. ती तुटली पण नव्हती आणि मला खूप आनंद झाला. शेजारचे एक काका विहिरीत उतरले आणि स्वामींची मूर्ती बाहेर काढली.
त्या मूर्तीची परत विधीपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली. नंतर मोठ्या आनंदात आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तिचं आणि त्या मुलाचं लग्न झालं. आज त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले आहे आणि देवाच्या कृपेने, स्वामीच्या कृपेने त्यांचे आयुष्य अतिशय सुंदर आणि आनंदी आहे आणि सुखी आहे. ही सर्व घटना त्या दोघांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी स्वामी समर्थ महाराजांच्या अनंत कृपेचे जिवंत उदाहरण होती. श्री स्वामी समर्थ. तर असा ह्या ताईंचा सुंदर आणि अंगावरती शहारे आणणारा अनुभव. स्वामी समर्थ महाराज त्यांच्या जीवनामध्ये न घडणारी वस्तू त्यांना दिली आणि त्यांच्या प्रियकराचा जीवही वाचवला. तर स्वामी समर्थ महाराज नेहमीच आपल्या सोबत असतात आणि नेहमी म्हणतात ना, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे वाढ त्याचा. ह्या उदाहरण यांच्यासाठी सिद्ध झालं. तर असा ह्या ताईचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका, कारण स्वामींच्या एकाही नामस्मरणाने आपल्या जीवनाचा खूप मोठा उद्धार होतो. ज्यांचं प्रेम स्वामीवरती असतील ते नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरणार नाही. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुम्हाला देखील असेच अनुभव सांगायचे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि तुमचा अनुभव देखील तुम्ही ह्या चॅनलवरती शेअर करू शकतात. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आणि स्वामी समर्थ महाराज तुमचे सर्वांचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो असेच माझ्या स्वामी यांना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.